नृत्यांगना दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे। काल रात्री जामखेड पोलिसांनी संदीप गायकवाडला अटक केलेली आहे। संदीप गायकवाडने लग्नाचा तगादा लावत या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप दीपालीच्या आईने केलेला आहे। संदीप गायकवाड भाजपशी निगडीत असल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे। नेमकं काय म्हटलंय ट्विटमध्ये पाहूया। अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली। स्वतःचं लग्न झालं असतानाही एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळे तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आरोपीमुळे आली। या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढे आला आणि असे अनेक नमुने ज्यांना भाजपने नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली। हीच आहे #पार्टी विथ डिफरन्स भाजपा। आता कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्महत्या केलेल्या महिलेला न्याय मिळवून द्यावा, असं ट्विट रोहित पवारांनी केलं। वळूया पुढील बातमीकडे। इंडिगोवर सरकारनं ॲक्शन घेतली पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। संसदीय अधिवेशन सुरू आहे, सरकारनं सभागृहात उत्तर दिलं पाहिजे। कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं, प्रवाशांचेही हाल झाले, असं सुळे यांनी म्हटलंय। इंडिगोवर ॲक्शन भारत सरकारने घेतली पाहिजे। आमची अपेक्षा होती की ज्या पद्धतीने करोडो लोकांना यात गेल्या 2 दिवसात अडचणी झाल्यात, पार्लमेंटमध्येही हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी उचललेला आहे। इंडिगोवर भारत सरकारने ॲक्शन दिली पाहिजे आणि जे सरकारने क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्येही दिलं पाहिजे की एवढा विस्कळीतपणा झाला कसा। कुठलाही आधी नोटीस न सांगता करोडो रुपयाचाही वेळही आणि प्रचंड गैरसोय झालेली आहे। इंडिगोकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती। याची एक इन्क्वायरी लागली पाहिजे आणि आम्ही मागणी करतो पक्षाच्या वतीने की भारत सरकारने पार्लमेंटमध्ये आम्हाला ह्याच्यावर व्हाईट पेपर काढून एक स्टेटमेंट केलं पाहिजे की इंडिगोचं नक्की झालं काय आणि याला जबाबदार कोण आहे। अर्थातच हे सगळं म्हणून तर भारत सरकारने पहिलं तर स्टेटमेंट केलं पाहिजे। भारत सरकारचं स्टेटमेंट पण आलं नाही आहे, पार्लमेंट चालू आहे। का नाही भारत सरकारने याच्यावर स्टेटमेंट केलंय? केवढी मोठी गोष्ट आहे। देशभरात इंडिगो विमानसेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांची तारंबळ उडाली। दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नई विमानतळावरती रात्रभर प्रवासी अडकून पडलेत। स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विमान रद्द झाल्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी योग्य वेळेत पोहोचता आलं नाहीये, त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड होऊन त्यांना घरी परतावं लागलं। हमने रिटर्न और जाने की दोनों की फ्लाइट जो थी वो इंडिगो से ली थी। फ्लाइट डिले होने के कारण अब हम वहाँ से नहीं जा पाएंगे क्योंकि और कोई भी पॉसिबल ट्रांसपोर्टेशन वे है ही नहीं। ट्रेन में तीन दिन लगते हैं और मतलब हमारा पूरा जो मेहनत थी, हमने पूरा 6-7 महीने जो प्रोजेक्ट के पीछे मेहनत की थी वो सारी वेस्ट हो गई है। मतलब अब हमारे पास कोई और वे नहीं है, वापस घर जाना पड़ रहा है। गेल्या 4 दिवसात इंडिगोचे 2000पेक्षा जास्त विमान उड्डाणं रद्द झाली आहेत। इंडिगो प्रशासनाकडून सामानाबद्दलही काहीच माहिती दिल्या जात नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे। सामान उन्होंने एक्चुअली मेरे को दूसरी फ्लाइट का बोर्डिंग पास दे दिया था। बोला था आपका जो प्रीवियस फ्लाइट का बोर्डिंग पास है आपका सामान उसी से आ जाएगा, पर कोई इन्फॉर्मेशन नहीं है, सामान आया नहीं। सिर्फ एक ये प्रॉपर्टी इरेगुलरिटी रिपोर्ट एक ये दिया था। बात करी उनसे, अभी तक कोई कांटेक्ट ही नहीं हो रहा है। मैं लाइन में, ये पूरी लाइन लगी है, यहीं खड़ा हूँ, पर कुछ इन्फॉर्मेशन नहीं मिली है। आजही परिस्थिती सुरळीत होण्याची शक्यता कमीच आहे। परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत वेळ लागणार असा दावा इंडिगो प्रशासनाकडून करण्यात आलाय। इंडिगोच्या विस्कळीत झालेल्या विमानसेवेचा इतर एअरलाइन्स कंपन्यांनी फायदा घेतलाय। इंडिगो ठप्प झाल्यानं इतर विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर वाढवलेत। एअर इंडियाने नागपूर मुंबई, नागपूर दिल्ली असा प्रवास करण्यासाठी 25,000 ते 40,000 रुपयांपर्यंतचे दर आकारलेत। अचानक मागणी वाढल्यानं एअर इंडिया कंपनीने तिकिटांचे दर वाढवले। इंडिगोची विमानं रद्द झाल्यानं प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये। प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने 37 गाड्यांमध्ये 116 अतिरिक्त कोच जोडलेले आहेत, ज्यामुळे देशभरात 114हून अधिक फेऱ्या झाल्यात। हापूस आंब्यावर भौगोलिक मानांकनावरून आता मोठं संकट उभं आहे। गुजरातने आंब्यावर दावा करत वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केलाय। कोकणातील आंबा बागायतदारांची आता चिंता यामुळे वाढली।
गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाचा 2023 मध्ये अर्ज। त्यामुळे हापूस आंब्यावर आता भौगोलिक मानांकनावरून हे मोठं संकट। वलसाड हापूस या नावाने अर्ज करण्यात आलेला आहे। हापूस आंब्यावर भौगोलिक मानांकनावरून वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी हा अर्ज केला गेलेला आहे। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाचा 2023 मध्ये हा अर्ज।